लातूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तेरणा नदीकाठची शेती मागील 4 दिवसांपासून पाण्याखाली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी या नुकसानग्रस्त गावाची पाहणी करून सरसकट मदतीची घोषणा केली। उजनीच्या शेतकऱ्यांनी मात्र ओला दुष्काळ जाहीर करण्याची आग्रही मागणी केली आहे। संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात एका 25 वर्षीय शेतकऱ्यानं विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। 16 आणि 17 सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीत त्याच्या शेतातील कपाशीचं पीक नाल्यात वाहून गेलं। कृषी विभागाकडून पंचनामा न झाल्याच्या नैराश्यात शेतकऱ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे। येवला तालुक्याच्या आडसुरेगाव गावातील पाझर तलाव पावसाच्या पाण्यानं पूर्ण क्षमतेनं भरलाय। या तलावाची भिंत मातीची असल्यानं ती खचण्याचा गंभीर धोका निर्माण झालाय। तलाव फुटल्यास गावात मोठ्या प्रमाणात पाण्याचा धोका संभवत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। नंदुरबार शहरात 2 युवकांमधील वादातून झालेल्या हल्ल्यात जयेश वळवी यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर सर्व आदिवासी संघटना आणि आदिवासी समाज आक्रमक झाले असून आरोपींवर कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी नंदुरबार शहरात बंद पुकारण्यात आलाय। सर्व आदिवासी संघटना, व्यापारी वर्ग आणि नागरिकांनी या बंदला मोठा पाठिंबा दिलाय। कुडाळच्या सहाय्यक लेखाधिकारी हेमलता कुडाळकर यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। डॉन बॉस्को समोरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात दुचाकी आदळली। यामुळे दुचाकीवर मागे बसलेल्या हेमलता कुडाळकर यांचा मृत्यू झाला। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या बळींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। नंदुरबारमध्ये आदिवासींच्या मूक मोर्चाला हिंसक वळण आलं। आदिवासी तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला। मोर्चेकर पोलिसांवर दगडफेक करताना दिसून आले। काही पोलीस जखमी झालेत। जखमी पोलिसांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वसई विरार शहरातील आचोळे मल्टी स्पेशालिटी रुग्णालयासाठी सरकारनं निशुल्क जागा देण्याचा निर्णय घेतलाय। तसेच रुग्णालयाची इमारत उभारण्यासाठी 250 पैकी 25 कोटींचा निधी नगरपालिकेकडे वर्ग करण्यात आलाय। अजित पवारांच्या धाराशिव दौऱ्यापूर्वीच शेतकऱ्यांना आत्महत्या केली। सोयाबीन आणि कांदा दोन्ही पिकं अतिवृष्टीमुळे वाहून गेल्यानं शेतकऱ्यांना राहत्या घरात आत्महत्या करत जीवन संपवलंय। राज्यातील सर्वात उंच असलेल्या कळसुबाई शिखरावर भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली। देवीचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविक गर्दी करतायत। शिक्षक पात्रता परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालासंदर्भात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी राज्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांनी केली आहे। अन्यथा 4 ऑक्टोबरला संपूर्ण राज्यात प्राथमिक शिक्षक मूक मोर्चा काढणार असा इशारा त्यांनी दिला आहे। ऐन नवरात्रीत सोनं पुन्हा महागलंय। सोन्याचे दर जीएसटी सह 1,17,700 रुपयांवर पोहोचलेत। गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असलेल्या 6 जहाल माओवाद्यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांपुढे आत्मसमर्पण केलंय। त्यात 3 पुरुष आणि 3 महिला माओवाद्यांचा समावेश आहे। त्या सर्वांवर मिळून 62 लाखांचं बक्षीस होतं। भारतीय संविधानाचं पुस्तक भेट देऊन त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलंय। जळगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विनोद देशमुख यांना अटक करण्यात आली आहे। व्यावसायिकाच्या कार्यालयावर हल्ला करत दरोडा टाकून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली। या गुन्ह्यात तब्बल 3 वर्षांनंतर ही अटक झाली असून अटकेमुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। धुळे शहरात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। या संदर्भात नरडाणा पोलिसांनी कारवाई करत एका चोरट्याला अटक करत चोरट्याकडून एकूण 13 मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत। चोरट्याच्या टोळीतील इतर आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। रत्नागिरीत शेअर मार्केटच्या नावानं गुंतवणुकीचं जाळं उभारून TWJ असोसिएट कंपनीनं दोघांची फसवणूक केली आहे। जास्त परताव्याचा आमिष दाखवून कंपनीनं तब्बल 28,50,000ची फसवणूक केली आहे। यवतमाळ पाठोपाठ आता चिपळूणमध्येही TWJच्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।